नमस्कार. आज आपण भेट देणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्याजवळ असणारे निसर्गरम्य व अतिशय सुंदर ठिकाण, ते म्हणजे रामतीर्थ वॉटरफॉल. रामतीर्थ हे ठिकाण आजरा शहराजवळ 2 किलोमीटरवर आजरा गडिंग्लज या रोडवर आहे. गडिंग्लजपासून रामतीर्थचे अंतर साधारण 21 किलोमीटर आहे. बाईक राईडसाठी, वन डे पिकनिकसाठी आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये रमणाऱ्या लोकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. आजऱ्याहून आपण रामतीर्थला 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचतो. सुरुवातीलाच डाव्या बाजूला भव्य शिवमंदिर दिसते. आपण या मंदिराचे दर्शन परत येताना घेणार आहोत. या मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यावर आपण येतो रामतीर्थचे मुख्य आकर्षण असलेल्या वॉटरफॉलकडे. गेटमध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूला दिसतो हिरवागार निसर्ग आणि या निसर्गामध्येच डोळ्याचं पारणं फेडणारा अतिशय सुंदर वॉटरफॉल रामतीर्थ. हा धबधबा हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहामध्ये तयार झालेला नैसर्गिक धबधबा आहे. नदीमध्येच हा सिमेंट कॉन्क्रीटचा ब्रिज बनवलेला आहे, जेणेकरून पर्यटकांना समोर दिसणाऱ्या वॉटरफॉलचा आणि सुंदर निसर्गाचा मनमुराद आनंद घेता यावा. या हिरण्यकेशी नदीचा उगम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली पर्वतरांगांमध्ये होतो आणि हा धबधबा नॉर्थ अमेरिकेतील प्रसिद्ध नायगरा वॉटरफॉलसारखा दिसतो. नदीच्या काठावरतीच प्रभू श्रीरामाचं प्राचीन मंदिर आहे. प्रभू श्रीराम वनवासामध्ये असताना एक रात्र या ठिकाणी वास्तव्यास होते अशी माहिती इथले स्थानिक सांगतात. मंदिरात प्रवेश करताच समोर मुख्य सभामंडप आहे आणि आतमध्ये गाभारा. गाभाऱ्यामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला मारुतीची मूर्ती स्थापित आहे. मंदिराच्या डाव्या दरवाजामधून बाहेर गेल्यावर एक बाग आहे. या बागेमध्ये छोटी छोटी सुंदर मंदिरे बनवलेली आहेत व शिवशंभू महादेवाचा एक पुतळा बसवलेला आहे. या ठिकाणावरून पायऱ्या चढून वर गेल्यावर एक दत्त मंदिर आहे. या बागेमध्ये काही काळ विसावा घेऊन आपण परतीच्या मार्गाला लागू शकतो. धबधब्यापासून काही अंतरावर हे भव्य शिव मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करताच भव्य सभामंडप लागतो. त्यापुढे मोठा नंदी आणि गाभाऱ्यामध्ये शिवलिंग स्थापित केलेला आहे. या मंदिराचा मुख्य गाभारा देखील प्राचीन आहे. या नंदीची उंची साधारणपणे 5.5 ते 6 फूट आहे. तुम्ही या भागात राहत असाल अथवा या भागात कधी गेलात तर रामतीर्थला भेट द्यायला विसरू नका.